नीले नीले अंबर पर चांद जब छाए, प्यार बरसाए, हमको तरसाए। ऐसा कोई साथी हो, ऐसा कोई प्रेमी हो, प्यास दिल की बुझा जाए। नीले नीले अंबर पर चांद जब छाए, प्यार बरसाए, हमको तरसाए। स्वागत आहे तुम्हा सर्वांचं तुमच्या या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मेस्वाक टूथपेस्ट प्रेझेंट्स गुरुकिल्ली, पॉवर्ड बाय रिलायन्स 3G। आजच्या या निळ्या अंबरी असेच काही तारे चमकणार आहेत, असे स्पर्धक आज आपल्या समोर येणार आहेत, जे वेगवेगळे रंग भरणार आहेत या अंबरी। आपण त्यांना इथे येण्याचं आमंत्रण देऊया। सगळ्या स्पर्धकांना मी विनंती करतो, आ जाओ मैदान में। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे गुरुकिल्ली मध्ये। आपला परिचय द्या। मी सुयोग पोद्दार, मी अमरावतीहून आलेलो आहे आणि मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। हार्डवेअर इंजिनियर नाही आहे? नाही, हार्डवेअर नाही, सॉफ्टवेअर इंजिनियर। सॉफ्टवेअर इंजिनियर आहे। सॉफ्टवेअर इंजिनियर मध्ये आणि हार्डवेअर इंजिनियर मध्ये काय फरक असतो? सॉफ्टवेअर इंजिनियर डील्स विथ म्हणजे सॉफ्टवेअरशी आमचा संबंध असतो, आणि हार्डवेअर म्हणजे संबंध असतो। सॉफ्टवेअर म्हणजे ऍक्च्युली हार्डवेअर जे असतं तर ते झालं मशीन्स, आणि सॉफ्टवेअर झालं ते ऑपरेटिंग सिस्टीम, जी मशीन्स आपण रन करतोय ते सॉफ्टवेअर सगळे। आपला परिचय द्या। मी शिल्पा भालचंद्र बेळेकर, जोगेश्वरी, मुंबई इथून आली आहे आणि मी एका फार्मा सेक्टरमध्ये जॉब करते। अरे वा। आणि काय तुमच्या हॉबीज काय काय? संगीत ऐकायला आवडतं सर, ट्रॅव्हलिंग इज माय हॉबी, आणि वाचन। अरे वा, बऱ्याचशा हॉबीज आहेत तुमच्या। प्रायोरिटी संगीत आहे सर। अच्छा। ऐकणं संगीत, फिल्मी म्युझिक्स, मराठी हिंदी दोन्ही आवडतं। आपण? माझं नाव अजय गवस, मी सावंतवाडीवरून आलो आहे आणि मी टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये काम करतो। टूर्स अँड ट्रॅव्हल्स मध्ये? अरे वा। टूर तुम्ही केलेत कधी, कुठे? केले, एक राजस्थानला केलेली आणि एक गोव्यात। आपण? नमस्कार सर, माझं नाव प्रतिभा पवार आणि मी मुंबई ग्रँटरोडीतून आलेली आहे सर। आणि तुम्ही काय करता? सर मी जॉब करते बँकेमध्ये, प्रायव्हेट बँक आहे तिथे मी जॉब करते सर। अरे वा, सो वी कॅन बँक ऑन यू। तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। तुमच्या बरोबर आपण खेळणार आहोत गुरुकिल्लीचा हा भाग, आणि भागातली पहिली फेरी जिचं नाव आहे घंटानाद। या फेरीमध्ये मी तुम्हाला 7 प्रश्न विचारणार आहे आणि प्रश्नाबरोबर उत्तराचे 2 पर्याय सुद्धा सांगणार आहे। उत्तर देण्याचा अधिकार त्याच स्पर्धकाला असेल जो सर्वप्रथम घंटानाद करेल। टांग। प्रश्न विचारताना जर हळूहळू हात वर गेला तर डिस्क्वालिफाय होण्याची शक्यता आहे, तर थोडी खबरदारी घ्या। पहिले 3 प्रश्न मी तुम्हाला या 3 किल्ल्यांसाठी विचारणार आहे। सुवर्ण किल्ली, रजत किल्ली, कांस्य किल्ली। किल्ल्यांचं महत्व मी तुम्हाला किल्ल्या प्राप्त झाल्यानंतर सांगेन। तर सुवर्ण किल्लीसाठी हा प्रश्न। आसाम मधल्या काझीरंगा नॅशनल पार्कचं प्रमुख आकर्षण असलेला प्राणी कोणता? 1 हत्ती, 2 गेंडा। प्रथम घंटानाद सुयोग, तुम्ही केलाय उत्तर गेंडा। बँग ऑन। कॉंग्रॅच्युलेशन्स, तुम्ही कमवलेली आहे सुवर्ण किल्ली। हिचं महत्व तुम्हाला मी सांगतो। ही किल्ली तुम्ही पहिल्या 3 फेऱ्यांमध्येच वापरू शकता। तुम्हाला जर एखादा प्रश्न कळला नाही, त्याचं उत्तर तुम्हाला येत नाही असं वाटलं, तर तुम्ही ही किल्ली मला देऊ शकता। या किल्लीच्या बदल्यात मी तुम्हाला ते उत्तर सांगेन आणि बक्षिसाची पूर्ण रक्कम सुद्धा तुम्हाला मिळेल। अभिनंदन। सुवर्ण किल्ली तर प्राप्त झालेली आहे, सुरुवात आहे ही। जर तुम्ही या खेळात जिंकलात, पैसे कमवलेत,
तर काय करणार? मी कमवलेत तर नॅचरली तुम्ही कमवलेत ना, तुम्ही दुसऱ्यांनी कमवले तर तुम्ही काय करणार? मी जर कमवलेत तर ॲक्च्युली मी एक बुक लिहितोय, त्याच्यासाठी मी थोडा वापर करीन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला म्युझिक शिकायचं आहे एक प्रोफेशनल सिंगरकडनं किंवा एक प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमधनं, तर मी त्याकरिता ते वापर करीन. पुस्तक कुठलं लिहितं? मी द मॅजिक ऑफ A to A म्हणून पुस्तक लिहितोय. तर त्याच्यात असं आहे की म्हणजे ते ॲक्च्युली न्यूमरोलॉजीवर बेस्ड हे आहे. ॲक्च्युली आशा भोसले, ऐश्वर्या राय, अमिषा पटेल किंवा अलका याग्निक, अलिशा चिनॉय या सगळ्यांची नावं A पासून स्टार्ट होतात आणि A वर संपतात आहे. तर या सर्वांचे त्याच्यात इंटरव्ह्यूज येतील आहे. आणि मी बऱ्याचशा स्टार्सला त्याच्यासाठी कॉन्टॅक्ट पण केलेला आहे, त्यांनी सहमती पण दिली आहे. ते म्हणले एक नवीन प्रयोग आहे हा, तर त्याकरिता मला बऱ्याच जणांनी गायडन्स पण केलं आहे. अरे वा, पण खरंच नवीन प्रयोग आहे हा. कारण म्हणजे बऱ्याच जणांच्या लक्षात आलेलं नाहीये, पण सगळ्यांची नावं A पासून स्टार्ट होतात आहे, अमृता राव, आणि A वरच संपतात आहे. हो खरं आहे. न्यूमरोलॉजी प्रमाणे पण जे फिमेल्स असतात अशा नावाचे, त्यांना म्हणजे जर सक्सेस जो आहे तो इझिली म्हणजे थोडा एक त्यांना एक फॅक्टर राहतो, लक फॅक्टर त्यांच्यासोबत राहतो, असं न्यूमरोलॉजी तर्फे. अरे वा, हे नवीन कळलं मला तुमच्यामुळे. सहयोग, थँक्यू सो मच. वेलकम सर. आता रजत किल्लीसाठी हा प्रश्न. दिल्ली मधला लाल किल्ला कोणत्या मुघल बादशहाने बांधला? पर्याय न ऐकता प्रतिभा, तुम्ही पहिला घंटानाद केलेला आहे. उत्तर शहाजहान. शहाजहाननी तर ताजमहल बांधला होता ना? शहाजहान, लाल किल्ला. लाल किल्ला पण बांधला होता असं तुम्हाला वाटतं? बँग ऑन. अभिनंदन, तुम्ही कमावलेली आहे रजत किल्ली. हिचं महत्व तुम्हाला मी सांगतो. ही किल्ली सुद्धा तुम्ही पहिल्या 3 फेऱ्यांमध्येच वापरू शकता. तुम्हाला जर एखादा प्रश्न खूप डिफिकल्ट वाटला, त्याचं उत्तर नाही आलं, तर ही किल्ली तुम्ही मला देऊ शकता. मी तुम्हाला त्याचं उत्तर सांगेन आणि बक्षिसाची अर्धी रक्कम तुम्हाला मिळेल. हा, 2 किल्ल्या गेलेल्या आहेत. कांस्य किल्ली शिल्लक आहे. शिल्पा, क्या इरादा है? सर बघू. बघू. आणि अजय? बघा सर काय होत आहे. दोघही बघूया, पण तुम्हाला प्रश्न ऐकावा लागेल. हो, चालेल ना? हो. कांस्य किल्लीसाठी हा प्रश्न. कोणत्या नदीला गोव्याची लाईफ लाईन म्हटलं जातं? 1 गोदावरी, 2 मांडवी. पहिला घंटानाद शिल्पा तुम्ही केलेला आहे. उत्तर तर पर्याय क्रमांक 2 मांडवी. Bang on! अभिनंदन, तुम्ही गमावलेली आहे कांस्य किल्ली. हिचं महत्व तुम्हाला मी सांगतो. ही किल्ली सुद्धा तुम्ही पहिल्या 3 फेऱ्यांमध्येच वापरू शकता. तुम्हाला जर प्रश्न अवघड वाटला, त्याचं उत्तर तुम्हाला त्याहून जास्त अवघड वाटलं, तर तुम्ही ही किल्ली मला देऊ शकता आणि मी तो प्रश्न तुम्हाला बदलून देईन. ठीक आहे? कॉंग्रॅच्युलेशन. अशा प्रकारे 3ही किल्ल्या पटकावलेल्या आहेत. अजय, तुम्हाला किल्ली मिळालेली नाहीये. हो. थोडे नर्वस आहात का तुम्ही? नाही नर्वस. नक्की? हो. असेच हसत राहा आणि हात असे नका पकडू. असे. लूज ठेवा. ओके. असे असे खाली ठेवा. असं करा. नाही, रिलॅक्स व्हा ना जरा. हा, असं करा. असं. हा, बरं वाटतंय? हो. हा, शाबाश. आता पुढचे प्रश्न मी तुम्हा सर्वांना विचारणार आहे. घंटानाद करून उत्तर द्यायचं आहे. अचूक उत्तराला 5,000 रुपये मिळणार आहेत. तयार आहात तुम्ही? तर 5,000चा हा पहिला प्रश्न. विष्णुगुप्त हे कोणाचं मूळ नाव आहे? 1 चाणक्य, 2 गौतम बुद्ध. प्रतिभा, तुम्ही पहिला घंटानाद केलेला आहे. उत्तर चाणक्य. Bang on! तुम्ही कमावलेले आहेत 5,000 रुपये. अभिनंदन. 5,000चा हा दुसरा प्रश्न. सावरकरांनी बोटीतून उडी मारून
मार्सेलिस हे बंदर गाठले होते. हे बंदर कोणत्या देशात आहे? 1 जर्मनी, 2 फ्रान्स. पहिला घंटानाद सुयोग तुम्ही केलेला आहे. उत्तर फ्रान्स. बँग ऑन. अभिनंदन, तुम्ही कमावलेत 5,000 रुपये. 5,000 रुपयांचा हा पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्यात एकूण किती जिल्हे आहेत? 1 33, 2 35. फार अटी तटी इस्तुरस झालेली आहे, पण तरी सुद्धा कळलेलं आहे की शिल्पानी प्रथम घंटानाद केलेला आहे. शिल्पा, उत्तर पर्याय क्रमांक 2 35. बँग ऑन. अभिनंदन, तुम्हाला मिळालेत 5,000 रुपये आणि तुम्ही तुमचं खातं उघडलेलं आहे. आता 5,000 रुपयांचा हा शेवटचा प्रश्न. महाभारत युद्धात घटोत्कचाचा वध कुणी केला? प्रतिभा. कर्ण. बँग ऑन. अभिनंदन, तुम्ही जिंकलात 5,000 रुपये. कसं काय वाटलं? थोडंसं रिलॅक्स वाटलं? आता सुरू झालेलं आहे. असं म्हणतात ना, पाण्यात पडल्याशिवाय पोहता येत नाही. तर पाण्यात पडलात आता पोहायचंय आपल्याला. पण पोहण्याच्या आधी आपण पाहूया तुम्हा सर्वांचे स्कोर्स कसे आहेत. अजय यांना अजून काही गवसलेलं नाहीये. किल्ली गवसलेली नाहीये, रक्कम गवसलेली नाहीये, पण त्यांना काही ना काहीतरी लवकरच गवसेल असं मला वाटतं. तुमचं काय म्हणणं आहे गवस? हा सर, मिळेल लवकरच. मिळेल ना? अहो, तुम्हालाच काय आहे, तुमच्याहून जास्त कॉन्फिडन्स मला आहे. कारण ह्यांच्या बरोबर खेळणार आहोत आपण आपली पुढची फेरी. पण तत्पूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका, पाहत रहा गुरु किल्ली. Gurukinli.